नमस्कार सगळ्यांना. जसं की तुम्हाला माहित असेल की मी गावाकडे राहून ऍक्टिंगची प्रॅक्टिस करतोय आणि मला बनायचं ऍक्टर. तर चला बघूया मी त्यासाठी काय काय करतोय. सकाळी उठल्या उठल्या तर गरम पाण्यात लिंबू पिळून पिलो. का पिलो ते ब्लॉग मध्ये सांगत बसणार नाही, त्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवेल. पटपट आवरून पहिली तर जिम घातली. आताच्या पोरांना जिम करू वाटाना, आमचे तर कुक्के जिम करायला लागले. कुक्क्याला करू दे त्याचा वर्कआउट, आपण आपला आवरून आपल्या आपल्या कामाधंद्याचं बघूया. जिम झाल्यावरती थोड्या वेळ उन्हात बसलो, म्हणलं या काळ्या चेहऱ्याला जरासं ऊन तरी लागू दे. जिम झाल्यावरती आवरून पाठ दिवशी कामावर जायचं बघितलं. काम केल्याशिवाय स्वतः स्वप्न स्वतः पूर्ण करू शकत नाही. आता कामावर गेलं मला लागतं ते भुका, मला माझा डबा पुरत नाही, त्यामुळे ना बाहेरचं काय खाण्यापेक्षा घरीच काकडे चिरून येतो, म्हणजे ते शरीरासाठी पण चांगले आणि स्किन साठी पण चांगले. जर असं जर खायला भेटत असेल तर बाहेरच्या खाण्याची का आठवण येईल. काम काय आपलं निवांतच असतं, त्यामुळे चिल मध्ये गेलो आणि दही आणलं. दही का काय माहित, पण मी आता रोज दही खायला लागलोय. आणि तुम्ही पहिल्यांदा असा माणूस बघितला असेल तो दही चपातीवर बरोबर बिस्किट खातोय. कामावून यायला लय उशीर झालेला, म्हणलं की आलोय तर आता महादेवाच्या पाया पडून जाऊया, सोमवार आहे, पावला तर पावला देव. घरी आल्या आल्या पटापटा आवरलं आणि पुस्तक वाचायला घेतलं, कारण स्पीच क्लॅरिटीसाठी आणि शब्दाचा साठा वाढण्यासाठी मला पुस्तक वाचणं अत्यंत गरजेचं होतं. साम्राज्याचे स्वरूप प्राप्त करून दिले. भिल्लम राज्याचे पूर्व यादवाचे घराण्याचे 15 मिनिटं पुस्तक वाचलं आणि गप एक्सप्रेशनचा वर्कआउट करत बसलो, कारण आपल्याला लवकर झोपायचं पण होतं. झोपायच्या आधी म्हणलं चेहऱ्याला जरासं काहीतरी थापावं, आणि चेहऱ्याला थापून गप झोपलो. कामातनं वेळात वेळ काढून जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायला ट्राय करणार आहे मी, पण आता सध्या तर झोपतो. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.